सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी श्री चव्हाण यांनी सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले। यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, सचिव राकेश परब, खजिनदार संदेश पाटील, आनंद धोंड, शैलेश मयेकर, प्राध्यापक रुपेश पाटील, मदन मुरकर, सहदेव राऊळ, साबाजी परब, निखिल माळकर, संजय पिळणकर, विशाल पित्रे, यशवंत माधव, लक्ष्मण आढाव, रेवती वालावलकर, सुनील आचरेकर, प्रशांत मोरजकर, नाना धोंड, नितीन गावडे, आशिष धोंड आदी उपस्थित होते। पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील महत्त्व सांगितले। तसेच आपण देवगड येथे असताना नेहमी पत्रकार दिनी पोंभुर्ले येथे जात असू, त्यांचे कार्य अफाट उंचीचे होते असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले। तसेच त्यांच्या एकूण कार्याचे कौतुक केले। यावेळी सीताराम गावडे यांनी सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या कामाची माहिती देत असताना हा प्रेस क्लब एका विशिष्ट परिस्थितीत नावारूपास आला असून प्रेस क्लबचे महत्त्व त्यांनी पटवून दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजिस्टर संघटना असून प्रेस क्लबच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आपणास यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। पत्रकाराचे कार्य महत्त्वाचे असते, तेवढेच काम हे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही असते, त्यामुळे ते सर्वजण आमच्या प्रेस क्लबचे सदस्य आहेत, असेही यावेळी श्री गावडे यांनी स्पष्ट केले। अध्यक्ष अनंत जाधव यांनी प्रेस क्लबच्या माध्यमातून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असून सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून काम करत आहोत। सदस्य कमी असले तरी काम चांगले आहे, असे स्पष्ट केले। यावेळी प्राध्यापक रुपेश पाटील यांनी प्रेस क्लबच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश परब यांनी केले। उपस्थितांचे स्वागत संदेश पाटील, आनंद धोंड यांनी केले। ज्याच्या नावानं आद्य पत्रकार म्हणला, ज्याच्या नावानं सुरुवातच झाली पत्रकारिता म्हणायला हरकत नाही, अशी व्यक्ती आपल्या जिल्ह्याचं स्थान आहे की आपल्या जिल्ह्याचं सुपुत्र आहे। आणि त्याचा करता आज देखील आज काय जोपर्यंत निघू शकतो तोपर्यंत याच्या नावानं हा पुरस्कार कायमस्वरूपी प्रत्येक पत्रकारांना दिला जाईल आणि त्याच्या नावानं पत्रकारिता ही गणली जाईल असं म्हणायला हरकत नाही। खरं तर एखादी संस्था किंवा एखादी संघटना उभी करणं ही फारच दिव्य आहे। हे सुरू करणं, चालू करणं, उभी करणं, एखादी कुठली संस्था शैक्षणिक असो, इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये चार लोकांचे कोणत्या चार दोन असतात, त्यांनी एकत्र आणणं, त्यातला काही मध्ये दुवा साधणं आणि ती उभी करणं जेवढं शक्य आहे तेवढं दिव्य आता पुढं झालेलं आहे। आता अवस्था अशी झाली की एखाद्या गोष्ट उभी करणं मे बी शक्य आहे, पण ते टिकवणं आणि वाढवणं हे त्याच्यापेक्षा फार मोठं दिव्य झालेलं आहे। अशा ठिकाणी सुद्धा वर्षानुवर्षे काही कार्यक्रम का असेना, परंतु सर्वांना मिळून मिसळून घेऊन सर्व पत्रकार बंधू विविध ठिकाणी विविध चॅनलमध्ये काम करत असतात, ते सगळे एका ठिकाणी येऊन त्या निमित्तानं 6 जानेवारीच्या निमित्तानं आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा खरं तर वाढदिवस वगैरे वेगळी गोष्ट आहे, परंतु दर्पणकार म्हणून आजच्या 7 जानेवारीच्या एकत्र येतात। मागच्या वर्षी देखील मला इथे येण्याचा बहुमान दिला, त्याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो आणि सर्व पत्रकारांना त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय हिंद।